केली हे बोगस जे झाले त्यांचं उत्तर काय तुमच्याकडे? तुम्ही मिळालेलं काय उत्तर भाजप सरकारशी मिळालेलं आहे का तुम्ही? त्यांनी सांगा ना, भाजप सरकारशी मिळालेलं आहे का? ईव्हीएम घोटाळा आहे का? मॅडम हा वोटर आहे याची मतदान झालेलं काय सांगणार? पुण्यावरून आलेलं आहे मॅडम. पुण्याहून आलेलं आहे. सर आयडेंटिफिकेशन वगैरे सगळं झालेलं असेल. सगळे आधार बघून आपण वोटिंग करत नाही. परंतु ज्याचं वोटिंग झालेलं आहे त्या जो कोणत्या उमेदवार ज्यांनी वोटिंग केलेलं आहे ते जर उमेदवार जर निवडून आले एका मताने तर मग त्याचं काय? बूथ प्रमुखचं काम आहे की तुमचं मतदान इलेक्शन हे तुम्हाला जांच पडताळणीसाठीच बसवलं ना सर. इलेक्शन के निशान भी नहीं है, जो कि इलेक्शन के जैसे निशान लगते हैं वो भी नहीं है, ना ही साइन नहीं है, ना ही कोई है। अच्छा देखते हैं कि क्या रिजल्ट लगता है, क्या समझ में आता है कि बोगस वोटिंग है या नहीं है, क्या समझ में आता है हम देखते हैं। मैडम भी आए यहाँ पे। प्रभाग नगर 13 का ये बूथ है, ये पोस्टर इंग्लिश स्कूल में यहाँ पे जो मतदान केंद्र है यहाँ पे जो है बोगस वोट का मामला नजर आया है। जिस तरह से अभी हमारे साथ में जो है क्या पद है दादा, पद क्या है? विभाग प्रमुख नाम क्या है? चिमने। क्या हुआ यहाँ पे, क्या तकरार? यहाँ पे बोगस है, बच्चा आ गया तो बोगस मतदान हो गया, उसके वो आने के पहले उसका मतदान होके गया। अगर एक थी कि हम अभी कंप्लेंट करके एक मालूमात होगा, अभी ऐसे कितने बोगस मतदान करके चले गए होंगे वापिस, कितने गए होंगे? हाँ ये भी एक बड़ा सवाल है कि एक मतदान अगर पकड़ा गया बोगस मतदान, तो ऐसे कई बोगस मतदान यहाँ पे हुए होंगे, ये एक भी बड़ा एक प्रश्न है। हाँ? इसका जिम्मेदार कौन है? इसका प्रशासन ने, इसका कुछ तो भी प्रशासन के ऊपर ये होना चाहिए ना। क्या कारण रजिस्टर उसके ऊपर इलेक्शन जो पर ये नहीं होता, आधार कार्ड नहीं लेता तो वो इलेक्शन कैसा होता, वोटिंग कैसे करता आदमी दूसरा आके? अगोदर बघितलं पाहिजे. अभी देखिए इनके हाथ पे जो है ना कोई इलेक्शन नहीं, स्टैम्प पर नहीं हो सकत, उन्होंने कुछ भी नहीं करे तो बिलाजू कैसे क्या ऑब्जेक्शन लेना पड़ेगा? कैसा ऑब्जेक्शन लेगा? कैसे बोल रहे तुम ऑब्जेक्शन बोले तो उन्होंने कैसे बोल रहे हैं? वो क्या बोल रहे हैं? मतदान हो गया, मतदान कैसे क्या हो गया? कुछ भी नहीं हो गया ना। एक ही मसला है कि उनको ऑब्जेक्शन लेना पड़ेगा बस। तो अभी क्या आप कंप्लेंट क्या करेंगे? सर कंप्लेंट करेंगे ना उसके। मी बोलू शकतो त्यांचं? बोला सर मला हे म्हणायचं, यांचं जर ऑब्जेक्शन झालं, बोगस वोटिंग झालेली हा, त्याला 3 वेळेस मी स्वतःमध्ये सोडलं तर ते अधिकारी काय म्हणले, मी करून घेतो, करून घेतल्यानंतर त्यांनी परत त्याला वापस वाढवत, तुझी वोटिंग झालेली, मग त्या बोगस वोटिंगचं करायचं काय? आता तुम्ही काय करणार मग? कंप्लेंट करणार काय? नाही का, गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे ना, गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे ना सर. मग निवडणूक आयोगावर आधार कार्ड पाहिल्याशिवाय वोटिंग कशी काय होणार? अधिकारी काय करताय तिथले, झोपताय का? मग देखिए अभी अधिकारियों का काम भी है, जिस तरह से यहाँ पे हर जगह पे छुटमुट की चीजें आ रही है, यहाँ पे ऐसा अंदाजा होता है कि भाई बोगस वोटिंग हुई है, लेकिन जो आधार कार्ड पाहिल्याशिवाय अधिकारी मतदानला अधिकार देता काय? काय केलेले, बरेच जणांचे मतदान कार्ड, आधार कार्ड वगैरे जमा केले आणि ते म्हणतात आम्ही मतदान करून घेऊ. अरे असं कसं मतदान करून घेणार? असे किती लोकांचे त्यांनी मतदान असे बोगस केले असेल हे अल्लाला माहित असेल, पण अशी गद्दारी कधी करू नये, इमानदारीनं काम करा. कोणते येणार हे पक्ष आज येऊ नाही तर नाही येऊ, पण असं खोटं करू नये एवढंच म्हणणं आहे. ये भी प्रकार है कि प्रशासन ने जो इसका संज्ञान लेना चाहिए, कहीं ना कहीं जो है ना प्रशासन ने भी इसकी दखल लेना चाहिए और ये चीजों को रोकना चाहिए। ये संविधान के खिलाफ चल रहा है। इलेक्शन के निशान भी नहीं है, जो कि इलेक्शन के जैसे निशान लगते हैं वो भी नहीं है, ना ही साइन नहीं है, ना ही कोई है। तुमचं काय नाव सर? राहुल श्रीवास. इथं तुम्ही आहे का? हा, मी चेकिंग करतो. चेकिंग करतो. नाही म्हणजे हे नोट आपण मदत करतो, कुठं काय कोणाचं वोटिंग आहे हे आला, मला मी अनुक्रमांक लिहून दिला याला आहे ना. आणि आतमध्ये गेल्यानंतर यांनी बाहेर आल्यानंतर हे असं मतदान ऑलरेडी झालेलं आहे यांनी कळवलं मला. मग कसं तो मला नाही हेच आले ना सगळे,
मतदानच केलं नाही तर कसं होणार? नाही यांनी केलं नाही म्हणून सांगितलं, सगळे गोंधळ करायला लागलेला. पण हे कारण पण बूथ प्रमुखचं काम आहे की तुमचं मतदान इलेक्शन हे तुम्हाला जास्त पडताळणीसाठीच बसवलं ना सर. कशासाठी बसवलं? त्यासाठी बसवलं. आता याचं परीक्षण कोण करणार? बाहेरचा माणूस करेल का आतमधलं करणार? मतलाच करावा लागेल. अधिकारी बूथ अधिकारीचं काम आहे ना साहेब. हा? असं एक मतदान असं बोगस केलं तर माणूस काय करणार? काय उमेद घेऊन सगळं रात्र दिवस त्यांनी मेहनत केलेली या बाबतीत लोकांचं काय होईल? देखिए जगह जगह पे ना इस तरह से नजर भी आ रहे हैं. अभी ये बोगस मतदान नजर आया, ऐसे कई जगह पे हो सकते हैं. प्रशासन ने इसके ऊपर देखना चाहिए, प्रशासन को दखल लेना चाहिए और प्रशासन को इसके ऊपर कड़ी नजर रखनी चाहिए. नहीं ये इनका लड़का जगताप है, ये पुणे से आए हुए हैं यहाँ वोटिंग करने के लिए. और यहाँ आने के बाद में अधिकारी बोलते हैं उनको कि तुम्हारा वोटिंग हो गया करके. यहाँ सब पूरी बोगस वोटिंग चल रही है. केंद्र का सबने दो वोटर ऐसे निकल के बोले बोगस. कितने होंगे यहाँ मालूम नहीं उतना. दिखने में आया सिर्फ हमारे समझ में हाँ ये इतना समझ में आया. मॅडम काय सांगणार तुम्ही याच्यावर? तुम्ही जायदा घेतला का आतमध्ये? बघूयात आपण check करू. पण कधी बघणार? तो जो वोटर आहे, झाल्यानंतर थोडी तो जो वोटर आहे मॅडम, जो वोटिंग त्याचं खराब झालेलं आहे, त्याचं कसं करणार मग? ठीक आहे सर, करूयात आम्ही last ला काही. कधी करणार? सांगूयात. हा? हा? मॅडम काहीतरी प्रतिक्रिया द्या ना. नाही बोला, आम्हाला उत्तर हवंय तुमच्याकडून. मॅडम तुम्ही असं काय करताय? चलो भैया हम चालले तुम्ही. इकडे या, समोर या. आम्ही बोलतो ते मॅडम म्हणते चलो भैया. टाकल्यावरती म्हणजे आम्ही हुकुमशाही चालू झाली का काय चालू आहे नेमकी? तास घ्या ना खाली. तास घ्या ना तुम्ही. काहीतरी काय निर्णय काय घेणार तुम्ही? अधिकारी माहिती घेतली का तुम्ही आतमध्ये? काय चेकिंग केली? काय चेकिंग केली? हे बोगस जे झाले त्यांचं उत्तर काय तुमच्याकडे? आम्हाला काही त्याचं रिप्लाय द्या. काय झालं? निर्णय काय घ्या? काय checking तुम्ही केलं? मिळालेले मॅडम काय ते उत्तर द्या. भाजप सरकारशी मिळालेले का तुम्ही? सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्यांनी सांगा ना, भाजप त्या सरकारशी मुलाचं मतदान झालं नाही, मिळालेले कसं का? काय मग? भाजप सरकारशी मिळालेले का? ईव्हीएम घोटाळा आहे का? हा, त्या मुलाचं मतदान याचं उत्तर द्या ना. ईव्हीएम घोटाळा यांचं आहे का? solution लागेल ना, का मॅडम. भाजप सरकारशी मिळालेले तुम्ही? तो मुलगा कुठे गेला? येतो 2 मिनिटात येतो. याचं उत्तर द्या आम्हाला. निवडणूक आयोगाची माणसं आहेत ना तुम्ही, मग याचं उत्तर पाहिजे ना तुमच्याकडं. बोगस झाली मॅडम, कशी काय सांगणार तुम्ही याच्यावर? निवडणूक अधिकारी करतो काय मध्ये? अरे ए, वाजू नको, वाजवायचं नाही, वाजवायचं नाही, रिकाम काम नाही करायचं. आपण आपल्यावर निवडून घ्यायचं, ते उत्तर देतील. हा, ये रे बेटा इकडे. बोल भैया. मॅडम हा वोटर आहे, याची दाखव, वोटिंग दाखव, हात बाद झालेली दाखव. आहे. हा, याचं मतदान झालेलं नाही मॅडम. काय सांगणार? पुण्यावरून आलेलं आहे मॅडम. पुण्याहून आलेलं आहे. सर आयडेंटिफिकेशन वगैरे सगळं झालेलं असेल ना? सगळे सगळे. अगर आधार बघून आपण वोटिंग करत नाही. अधिकारी सर, पूर्ण चेक करून पण हे करतोय. तुमचे पोलिंग एजंट पण इथे असतात ना, त्यांना पण माहिती असेल ना. जेवलेलंच नाही ना, त्याला बसायचं मंत्र्यांच्यावर आधार. एक मिनिट, एक मिनिट. अधिकाऱ्याचं नाव नाही, मग अधिकारी कशाला बसतात? अधिकारी असतात. ठीक आहे, माझा कॉन्टॅक्ट होतोय, मी येईन इथे परत अजून. नाही पण मॅडम तुम्ही असं उत्तर दिलं, हे योग्य उत्तर नाही तुमच्याकडून. सर येईन मी. अहो हे योग्य उत्तर नाही. पाचच्या नंतर उत्तर द्या ना, काहीतरी करा. ठीक आहे ना. संपल्याच्या नंतर अधिकारीच्या ना अधिकारीला काय करताय तुम्ही? अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई जा ना, काय केली मध्ये तुम्ही? जाऊन या ना, आज विचारा ना. विचारलं का तुम्ही? अधिकारी विचारलं का? एकदा विचारून घ्या ना मॅडम. सर नाही जा तुम्ही, आम्ही कोणीच नाही येणार, तुम्ही जा. आणि जा, आज जा आहे रे, तू जा रे. त्यांच्या बरोबर. बाकी कोण नाही येणार, आम्ही नाही येणार. अच्छा देखते हैं कि क्या रिजल्ट लगता है, क्या समझ में आता है, ये बोगस वोटिंग है या नहीं है, क्या समझ में आता है, हम देखते हैं. मॅडम भी आहे यहाँ पे. कुठे कुठे? इकडे आहे ना, मॅडमला सांग ना, इकडे आहे म्हणा. इकडे इकडे मतदान म्हणजे बाहेर तुमच्यावर साथ नाही. ते आधार कार्ड ते कुठे तुझं? हमारे साथ मैडम भी आ रहे हैं, चेकिंग करेंगे कि भाई बोगस मतदान किस तरह से हुआ यहाँ पे. दोन मिनिट. ते वोट तुम्ही मला याला वोट देऊ द्या. ऐका माझं 2 मिनिट माझं एक मिनिट, माझा ऐकाल तुम्ही. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर आम्ही टेंडर वोट घेऊयात ना. बरोबर. 2 तुमचं मिनिट. घोषणापत्र देऊन ठीक आहे. अजून काय करणार तुम्ही? ते मग काउंट होणार आहे. आम्ही बरोबर. तुमच्याकडून घोषणापत्र घेऊ आणि ते ओरल लेखी आम्ही घेऊ ना. ओके याच्या पुढे काय करू शकणार तुम्ही? याच्या पुढे काय कारवाई वगैरे काहीच नाही का? आम्ही अजून एकदा यांना अजून डिस्कशन करू, चेकिंग करू, पण तुम्हाला आम्ही वोटिंग करायला. बरोबर. ऐका, ह्याचं वोट तुम्ही करून घ्या ना, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हम्म, परंतु ज्याचं वोटिंग झालेलं आहे हम्म. त्या जो कोणत्या उमेदवार ज्यांनी वोटिंग केलेलं आहे ते जर उमेदवार जर निवडून आला एका मताने, तर मग त्याचं काय? ते जो बोगस मतदान झालेलं आहे त्या मतदानाचा तो एक जर उमेदवार जर निवडून येतोय तर मग त्याचं काय? त्याचं वोटिंग होणार, हा जन्म याचा अधिकार आहे.
त्याला भारताने संविधान दिले त्याचा अधिकार आहे तो, पण जो बोगस मतदान झालेलं आहे तो विषय बाहेर घेऊन करा त्यांना वोटिंग नका थांबू. ठीक आहे सर, झालं ना तर मग ठीक आहे ठीक आहे म्हणजे तीन चर्म पाच बाहेर करा मॅडम प्लीज. आधार चेक करत नाही काही व्यवस्थित करा सगळे जणांनी. ते डबल तू देऊ नका, तुम्हाला अगोदर सांगितलेलं स्ट्रिक्टली करा. चेक करत नाही काही आधार चेक करत नाही का? फोटो चेक करताना या मुलाचे एक नाही दोन आधार कार्ड नाही चालत, तर समजा आधार कार्ड नाही चालत, त्याला इलेक्शन एक तुम्हीच दिलेलं आहे ना, ठीक आहे ना, झालं. इलेक्शन कमिशनरने दिलेलं आहे, हे आयडेंटिटी प्रूफ आहे काय? यांच्यावर काय कारवाई होणार? अहो पण ठीक आहे ना, आम्ही जे काय प्रोसेस आम्हाला सांगा ना काय करणार तुम्ही, आम्ही निवडणूक आयोगाला विचारून तुम्हाला आम्हाला सांगू. काय करणार तुम्ही? आता मतदान संपणार म्हणजे- निवडणूक- अहो, सर, कधी निवडणूक सांगणार? आयोगाला कधी होणार विचारून आम्ही process? कधी सांगू. होणार? करूया. 24 घंट्यानंतर रिझल्ट लागणार आहे. नाही तुमचं योग्य उत्तर नाही मॅडम. 24 घंट्याच्या देखिए यहाँ पे जो है इस तरह से चल रहा है, जो निवडणूक आयोग को भी दखल लेनी चाहिए। जिस तरह से यहाँ पे तुम्ही मॅडम माहौल जो है ऐसा बना हुआ है कि जिस तरह से उस बच्चे को जो है वोटिंग करने वाले को न्याय मिलना चाहिए। इनका बोलने का मतलब है अगर अधिकारी सध्याला बघा मॅडम ओढाओढीचे उत्तर नका देऊन तुम्ही इग्नोर नका मारू आम्हाला. मॅडम मी तुमच्याशी बोलतोय, मॅडम मी तुमच्याशी बोलतोय, निवडणूक अधिकारी करणार का तुम्ही? प्लीज मला त्याचं उत्तर पाहिजे. हा, मी शांत. निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही एक प्रतिनिधी आहे निवडणूक आयोगाचे, बरोबर? ह्या प्रोसेसला काय करणार तुम्ही? सर तेच म्हणते, मेन जे आमचे निवडणूक ऑफिस आहे त्यांना विचारून आम्ही जे काही कधी प्रोसेस करणार या गोष्टी? कधी करणार? लगेच मी कॉन्टॅक्ट करते. घ्या त्यांना इथं इथंच करा तुम्ही, इथंच करा. बोलवते सर, ठीक आहे, बोलवते बोलून मी, बोलवते. तेच तोपर्यंत आता हे करते. वोटिंग चालू राहणार कंटिन्यू कसं होणार? बोलवते मी, बोलवते. तोपर्यंत हे वोटिंग चालू राहणार कसं होणार? सर बोलवते म्हटलं मी ना, काय म्हणलं, process तोपर्यंत करते वोटिंग मी. चालू राहणार कसं होणार? हे वोटिंग जे वोटिंग चालू राहील. तुमच्या कर्मचाऱ्यांना वोटिंग झालं त्याचं काय? त्यांना करायला भेटेल हे सांगते ना. करायला भेटणार करायचं काय? पण ते झालं ना. करायला भेटेल म्हणजे तुम्ही सांगता, म्हणजे तुम्ही थोडे आमच्या हे करताय. अरे तुमचा अधिकार आहे तो, केलं त्यांनी काय करायचं? त्याचा अधिकार आहे, जन्मसिद्ध हक्क आहे त्या पोराचं मतदान करायचा. नाही त्यांना झालं त्याचं काय मग त्या- हे करणं भागच त्याला. ये इधर मैडम या करून तुम्ही या करून तुम्ही.